नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. मित्रांनो, खात्यात पैसे नसले तरीही नाही लागणार आता चार्ज. तर नेमके कोणत्या अशा बँका आहे की त्यांनी आता हा निर्णय घेतलेला आहे आणि खातेदारांना अशा प्रकारची सूट दिलेली आहे. तर बघूया या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त बँक खातेदारापर्यंत शेअर करा. तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती बातमी. तर बघा मित्रांनो, बातमी नुकतीच आलेली आहे. आपल्यासाठी अतिशय महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे. अनेकदा बँक खात्यातील सर्वच पैसे संपवले तर बँका चार्ज लावतात, परंतु आता सेव्हिंग अकाउंटच्या कस्टमरांना चिंता करण्याची गरज नाही. आता SBI सह 6 मोठ्या बँकांनी मिनिमम बॅलन्स चार्ज संपूर्णपणे बंद केलेला आहे. तर बघा मित्रांनो, अतिशय आनंदाची बातमी आहे की याच्या अगोदर काय व्हायचं की आपल्या खात्यामध्ये जर मिनिमम बॅलन्स नसेल तर बँक चार्ज लावायच्या, पैसे कपात करायच्या. परंतु आता SBI म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियासह अजून 6 अशा बँका आहे की त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे आणि त्यानुसार आता ह्या 6 बँका आपल्या खात्यावर मिनिमम बॅलन्स जरी नसेल तरी आपले पैसे कापणार नाही. तर त्या बँका कोणत्या आहे तर ते बघूया. त्यामुळे तुमच्या बँक खात्यात काही शिल्लक नसले तरी कोणताही चार्ज कापला जाणार नाही. चला तर जाणून घेऊया कोणत्या बँकांनी आता मिनिमम बॅलन्स चार्ज ना समाप्त केलेला आहे. तर मित्रांनो, आता त्या नेमक्या कोणत्या बँका आहेत ते बघूया आपण. तर बघा या ठिकाणी बँक ऑफ बडोदा. बँक ऑफ बडोदाने स्टँडर्ड सेव्हिंग अकाउंटवर मिनिमम बॅलन्सच्या अटीची पूर्तता केल्यानंतर लागणाऱ्या चार्जना 1 जुलै 2025 पासून समाप्त केलेले आहे. मात्र प्रीमियम सेव्हिंग अकाउंट स्कीमवर हा चार्ज समाप्त केलेला नाही. तर बघा, जनरल जे काही सेव्हिंग अकाउंट आहे तर त्याच्यावरचा जो काही चार्ज आहे मिनिमम बॅलन्सचा, तर तो आता या ठिकाणी बँक ऑफ बडोदाने 1 जुलै पासून बंद केलेला आहे. त्यामुळे आता आपण जर बँक ऑफ बडोदाचे खातेदार असाल तर आपल्याला हा चार्ज लागणार नाही. त्यानंतर पुढे बघूया आपण. इंडियन बँक, दुसरी जी महत्वाची बँक आहे, इंडियन बँकेने देखील त्यांच्या मिनिमम बॅलन्सवर चार्जना संपूर्णपणे समाप्त करण्याची घोषणा केली. सर्व प्रकारच्या सेव्हिंग अकाउंटवर 7 जुलै 2025 पासून ॲव्हरेज मिनिमम बॅलन्स चार्ज समाप्त करण्यात आलेला आहे. तर बघा मित्रांनो, दुसरी एक महत्वाची बँक आहे इंडियन बँक, की या बँकने सुद्धा 7 जुलै 2025 पासून मिनिमम बॅलन्सवर जो काही चार्ज लागत होता तर तो चार्ज आता बंद केलेला आहे. त्यामुळे इथे सुद्धा आता आपल्याला हे पैसे लागणार नाही. त्यानंतर पुढे बघूया मित्रांनो, अजून कोणकोणत्या बँक आहेत त्या. तर बघा या ठिकाणी कॅनरा बँक आहे, की यांनी सुद्धा आता जो काही सेव्हिंग अकाउंटवरचा जो काही चार्ज आहे तर तो बंद केलेला आहे. त्यामुळे मिनिमम बॅलन्स जरी नसेल आपल्या खात्यावर तरी आपल्याला कोणताही चार्ज लागणार नाही. त्यानंतर PNB बँक आहे. त्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडिया, सगळ्यात महत्वाची बँक SBI, ज्याच्यामध्ये लाखो लाभार्थ्यांचे पैसे गुंतलेले आहे. तर ह्याही बँकेनं डिक्लेअर केलेलं आहे की आता इथून पुढे मिनिमम बॅलन्स जरी असला तरी त्याच्यावर कोणताही चार्ज लागणार नाही. आणि मित्रांनो, शेवटची बँक आहे ती बँक ऑफ बडोदा. तर याही बँकेने असा निर्णय घेतलेला आहे की मिनिमम बॅलन्स जरी असला तरी खातेदारांवर कोणताही चार्ज आता इथून पुढे लावला जाणार नाही. तर मित्रांनो, अशा प्रकारे SBI सह या ज्या 6 बँका आहेत तर त्यांनी मोठा निर्णय घेतलेला आहे. त्यानुसार आता खातेदारांसाठी चांगली बातमी आहे. आता इथून पुढं जर आपण या 6 बँकपैकी कोणत्याही बँकेचे खातेदार असाल तर आपल्याला कोणताही मिनिमम बॅलन्सचा चार्ज जो आहे तर तो लागणार नाही. तर मित्रांनो, अशा प्रकारे एक महत्वाची अपडेट बँकिंग संदर्भात होती. जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त खातेदारांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.